हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच MS सेट म्हणजे महाराष्ट्र सेट या एक्झाम संदर्भात एक नवीन ऑफिशियल नोटिफिकेशन, ऑफिशियल अपडेट त्यांनी त्यांच्या वेबसाईटला अपडेट केलेले आहे. तेच आपण या लेसनमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. ही अपडेट 7 एप्रिल रोजी जो एक्झाम कंडक्ट केलता त्या एक्झाम संदर्भात आहे. तर गाईज, जो एक्झाम कंडक्ट केलता त्या एक्झामचा रिझल्ट त्यांनी अद्याप डिक्लेअर केलेला नाही आहे. मग रिझल्ट कधीपर्यंत डिक्लेअर होऊ शकतो या संदर्भात काल म्हणजेच 3 जुलै रोजी माझं जे युनिव्हर्सिटीसोबत बोलणं झालं ते बोलणं तुम्हाला मी ॲज इट इज ऐकवलेलं आहे. त्यांचा जो कॉल रेकॉर्डिंग आहे तो कॉल रेकॉर्डिंगच मी तुम्हाला शेअर केला. अनेक वेळा त्यांना कॉल केला, त्यानंतर त्यांनी एकदा फक्त कॉल रिसीव्ह केला आणि त्यानंतर जे बोलणं झालं ते बोलणं तुम्हाला मी ऐकवलेलं आहे. ठीक आहे. आज त्यांनी त्यांच्या वेबसाईटला नवीन अपडेट, नवीन नोटिफिकेशन प्रोव्हाइड केलं आहे, ते आपण पाहणार आहोत. तर फ्रेंड हे पहा. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र सेट एक्झामचं ऑफिशियल नोटिफिकेशन आहे आणि या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी रिझल्टचं जे स्टेटस आहे ते स्टेटस आपल्याला सांगितलेलं आहे. हे नोटिफिकेशन आजच म्हणजे 4/7/2024 रोजी त्यांनी वेबसाईटला अपडेट केलेलं आहे. ठीक आहे. त्यांचा ऑफिशियल नंबर हा देखील आहे. ठीक आहे, सॉरी, हा ऑफिशियल नंबर आहे. या नंबरवर तुम्ही कॉल करून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. रिपीट करल, ते सहजासहजी कॉल रिसीव्ह करत नाही. खूप वेळा त्यांना कॉल करावा लागतो, त्यानंतर एखादा कॉल ते रिसीव्ह करू शकतात, त्यानंतर तुमचं त्यांच्यासोबत बोलणं होऊ शकतं. आता या अपडेटमध्ये त्यांनी काय म्हणले ते आपण पाहूया. तरी पहा, या ठिकाणी जे महत्त्वाचं आहे ते फक्त तुम्हाला सांगतो. त्यांनी पहिल्यांदा सांगितले की महाराष्ट्र सेट एक्झाम हा कंडक्ट केला. ठीक आहे, गोवा आणि महाराष्ट्र या 2 राज्यासाठी. त्यानंतर हा जो एक्झाम कंडक्ट केला 7 एप्रिल 2024 रोजी कंडक्ट केला. जो एक्झामचा सिरियल क्रमांक आहे तो 39 नंबरचा आहे. म्हणजे या आधी जवळपास 38 सेट एक्झाम कंडक्ट झालेले आहेत. आता हा एक्झाम जवळपास 17 शहरांमध्ये त्यांनी कंडक्ट केला. हे एक्झाम कंडक्ट झाल्यानंतर या एक्झामच्या आन्सर की संदर्भात त्यांचं वर्किंग पूर्णपणे एंड झालेलं आहे. रिझल्ट आहे तो पूर्णपणे त्यांचा तयार आहे. म्हणजे या ठिकाणी त्यांनी म्हणले पहा, रिझल्ट संदर्भात किंवा निकाल संदर्भात त्यांचं जे काम होतं ते पूर्णपणे कंप्लीट झालेलं आहे. ठीक आहे. आता परंतु पुढे काय म्हणले पहा, परंतु सदर सेट परीक्षेसाठी ESBC प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी आरक्षण लागू करावे किंवा कसे याबाबत राज्य शासनाकडून मार्गदर्शन मागवण्यात आले असून याबाबत विद्यापीठाकडून राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. ठीक आहे. रिपीट करल, जो आरक्षणाचा मुद्दा आहे तो मुद्दा आणखी पण क्लिअर झालेला नाही आहे. यातून हे सिद्ध होत आहे. म्हणजे आपलं कॉल रेकॉर्डिंग तुम्हाला मी दाखवलं होतं पहा, त्यामध्ये त्यांचं काय म्हणणं होतं की आरक्षण लागू होणार नाही आहे आणि यामार्फत ते काय सांगतायत की आरक्षण हे लागू होऊ शकतं किंवा नाही होणार या संदर्भात आणखी क्लॅरिफिकेशन भेटलेलं नाही आहे. ठीक आहे. मग या सर्व पॉईंटला तुम्ही कन्सिडर केलं की मागील त्यांचं जे म्हणणं होतं रिझल्ट संदर्भात ते आणि आत्ता ते जे म्हणतायत हे सर्व पॉईंट तुम्ही कंबाईनली पाहिले तर यावरून एकच गोष्ट लक्षात येते की रिझल्ट संदर्भात त्यांचं क्लॅरिफिकेशन हे कुठलंही नाही आहे. रिझल्ट कशा पद्धतीने लागल, ESBC म्हणजे ओपन कॅटेगरीमधला जो प्रवर्ग आहे तो त्या ठिकाणी आरक्षण मागतंय, ते आरक्षण त्यांना भेटेल का नाही याबद्दल आणखी क्लॅरिफिकेशन नाही आहे. ठीक आहे, असं यातून आपल्याला कळतंय. आता यामध्येच पुढे त्यांनी काय म्हणलंय पहा, राज्य शासनाकडून मार्गदर्शन प्राप्त होताच 7 एप्रिल 2024 रोजी आयोजित करण्यात आलेल्या सेट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येईल. म्हणजे रिझल्ट हा कोणावर डिपेंड आहे? पूर्णपणे राज्य शासनावर. ठीक आहे. राज्य शासनाचं त्याला अप्रुव्हल भेटलं मग जे असेल ते आरक्षण लागू करा किंवा नका करू. ठीक आहे. आरक्षण लागू केलं तर रिझल्टला पुन्हा डिले होईल, पण जर आरक्षण लागू नाही केलं तर जो रिझल्ट त्यांनी आता तयार केलेला आहे तो ॲज इट इज पब्लिश होऊ शकतो. सिम्पल. मग आता ही जी नोटीस आहे ही नोटीस आपण जर ओव्हरऑल पाहिलं तर यातून कुठलाही पॉईंट क्लिअर होत नाही आहे. फक्त रिझल्ट हा अप्रुव्हलसाठीच पेंडिंग आहे हे आपल्याला क्लिअर होत आहे आणि हे तुम्हाला मी कालच्या लेसनमध्ये सांगितलं होतं. ठीक आहे. ज्यावेळेस राज्य शासनाचं अप्रुव्हल भेटेल त्यानंतर तो रिझल्ट डिक्लेअर केला जाईल विथ द अप्रुव्हल ऑफ UGC. ठीक आहे. मग आता या ठिकाणी रिझल्ट हा पूर्णपणे आत्ता सध्या स्थिती जर पाहिली तर राज्य शासनाच्या अप्रुव्हलवर डिपेंड आहे. अप्रुव्हल भेटल्यानंतर पुढची प्रोसेस होईल आणि त्यानंतर रिझल्ट हा डिक्लेअर होईल. प्रोसेस ही खूप मोठी राहिलेली नाही आहे. शासनाने जर अप्रुव्हल दिलं ना तर लगेचच MS सेट एक्झामला त्यावर वर्किंग करावं लागेल. पुन्हा कदाचित नवीन विंडो ती ओपन करतील कास्ट निवडण्यासाठी. मग तुम्ही ती कास्ट वगैरे निवडू शकता किंवा कास्टमध्ये अल्टरेशन घडून आणू शकता. त्यानंतर रिझल्ट हा थोडासा डिले होऊ शकतो. पण इन केस जे आरक्षण आहे ते आरक्षण लागू केलं नाही किंवा
ज्यामार्फत तुम्ही फॉर्म भरला आहे तो फॉर्म जो कन्सिडर केला आहे MSc डिपार्टमेंटनी त्याच प्रकारे त्यांनी रिझल्ट डिक्लेअर केला तर रिझल्ट हा लगेच डिक्लेअर होऊ शकतो ॲप्रुव्हल भेटले. ठीक आहे. तर या ठिकाणी त्यांचं काय म्हणणं आहे हे तुम्हाला मी ॲज इट इज शेअर केलेलं आहे. हे अपडेट तुम्ही MSc एक्झामच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट देऊन देखील पाहू शकता. तर फ्रेंड, जाता जाता तुम्ही या चॅनलवर फर्स्ट टाईम आले असाल तर नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामच्या ऑफिशियल अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. ठीक आहे. हे अपडेट ते प्रोव्हाइड करणार आहे. हे तुम्हाला मी कालच आपल्या टेलिग्राम चॅनलवर सांगितलं होतं की MSc एक्झामचं ऑफिशियल अपडेट तुम्हाला 1 ते 2 दिवसामध्ये प्रोव्हाइड केलं जाईल आणि ते अपडेट त्यांनी आजच प्रोव्हाइड केलं आहे. ठीक आहे. सो ओव्हरऑल नोटीसमध्ये काय आहे ते रिपीट करेल. MSc एक्झामच्या रिझल्टबाबत क्लॅरिफिकेशन कुठलंही नाही आहे. रिझल्ट हा ॲप्रुव्हलला पाठवलेला आहे. ॲप्रुव्हल भेटल्यानंतर रिझल्ट हा डिक्लेअर होईल. ॲप्रुव्हलला पाठवून देखील खूप दिवस झालेत. आता जास्त काही डिले माझ्या मते गव्हर्नमेंट करणार नाही. लवकर ॲप्रुव्हल करतील आणि रिझल्ट हा तुमच्या हातामध्ये भेटू शकतो. तर फ्रेंड, हे अपडेट तुम्ही संपूर्ण पाहिलं त्याबद्दल थँक्यू सो मच.